बस ओंकारेश्वर टू जर का तुम्ही उज्जैनला जात असाल तर तो एवढा खास रोड नाहीये. मोर दॅन 24 आवर्स झाले आपण जागे आहोत. तो थोडा ही सकाळी 5ची गर्दी बाप रे. आणि हायवे बघायला गेलो ना एक नंबर चुम्मा हायवे. काहीच नाही नुसता सुसाड आहे नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आता आपण फिलहाल आहोत ओंकारेश्वर क्षेत्रामध्ये आणि आता आपण फिलहाल निघालेलो आहोत उज्जैनला. रात्रीचे वाजलेले आहेत 12:15 होऊन गेलेले आहेत. आणि आत्ता जस्ट आमचा प्लॅन म्हणजे थोड्या वेळापूर्वी आपला प्लॅन झाला की आता आपण निघूया रात्रीचं आणि उज्जैनला जाऊया. काय एवढं रात्रीचा प्लॅन कसा काय बनणार तुम्हाला थोड्या वेळात सांगू जेव्हा एकदम उज्जैनला पोहोचू तेव्हा. आता काहीच आपला मोठा ब्लॉग आपण काही करणार नाही आहोत. रात्रीची वेळा दाखवून काय दाखवणार. हार्डली 140 किलोमीटरचं डिस्टन्स आहे. 4 तासाचा प्रवास आहे. मला गपचूपत बसूया, नॉनस्टॉप थेट जाऊया आणि तिथून मग प्रॉपर आपल्या ब्लॉगची सुरुवात करूया. त्यातील प्रिव्हियस ब्लॉगमध्ये मी दाखवणार आम्ही कुठल्या हॉटेलमध्ये स्टे केला होता. तर हा आहे शिवशक्ती हॉटेल म्हणून ऑन द वेलाच भेटला होता. आय थिंक स्ट्रेट गेलं त्यातील 4-5 किलोमीटरवरती आपलं मंदिर भेटतं. इथं आहे हर्ष. सो आता फटाफट आम्ही प्रॉपर गिअर अप झालेलो आहोत. आता निघत आहोत तरी थेट भेटूया आपण उज्जैनमध्ये जी महाकालेश्वर मंदिर. फायनली आम्ही आता पोहोचलेलो आहोत उज्जैनमध्ये श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराजवळ. समोरच आहे मंदिर आणि आता फिलहाल 4:45 होऊन गेलेले आहेत. ओ माय गुडनेस, काय एपिक जर्नी होती आमची. काय हर्ष कशी होती जर्नी? एक नंबर. जी थंडीमध्ये फाटून हातात आली ना विचारून सोय नाही. 4:15ला पोहोचलो. 4चा अरायवल टायमिंग होतं तर 4:15ला आम्ही पोहोचलो. आता मस्तपैकी फ्रेश झालो. हॉटेल रूम बुक केले. ऑन स्पॉट भेटला ऑन द वेला. तर मस्तपैकी फ्रेश झालो. आता बोललो चला आता आपण पहिलं दर्शन घेऊया बिकॉज आज आहे संडे. आराम करून काय चालणार नाही म्हणून बोललो पहिलं मस्तपैकी दर्शन करूया आणि मग त्यानंतर मस्तपैकी झोप काढूया. मोर दॅन 24 आवर्स झाले आपण जागे आहोत. तो थोडंसं थकल्यासारखं होते बट इट्स ओके. पहिलं दर्शन घेऊया महाकालेश्वरांचं आणि नंतर मस्तपैकी आराम करूया आणि नंतरच्या पुढच्या जर्नीला आपण लागूया. चला. आणि तुम्ही इकडं यो मॅन. जय महाकाल. जय महाकाल. जय महाकाल. जय महाकाल. ओ माय गुडनेस, किती मोठी लाईन आहे काय आयडिया नाही आहे. हो ही सकाळी 5ची गर्दी बाप रे. कांट इवन इमॅजिन 9-10ला मी पोहोचलो असतो तर काय हालत असती रे. महादेव
फायनली आपल्या राईडला सुरुवात झालेली आहे. आता आपण फिलहाल मॅपमध्ये गुणा हा डेस्टिनेशन लावून ठेवून दिलेला आहे. इथून प्रॉपर 250 किलोमीटर आहे आणि 4.5 तास दाखवत आहे. लेट्स सी वी विल ट्राय की हा तर लोकेशन आपण पार करावा ॲटलीस्ट आज तिथं तरी स्टे करावा. मग उद्याला जास्त लोड नाही येणार ना म्हणून त्यासाठी. सो राईड जाणार एकदम सुसाट म्हणजे मर्यादेमध्ये एकदम सुसाट नाही. धनोरा. सो फिलहाल आता आपण पोहोचलो आहोत धनोरा बस स्टॉपच्या इथं. मग बोललो आता थोडासा चाय ब्रेक घेऊया. मागाशी एक फ्यूल ब्रेक घेतला होता अँड किती आय थिंक 7 का 10 जणांना ठिकाणी गॅरेज असो किंवा पेट्रोल पंप का नको असो प्रत्येक ठिकाणी विचारलं की नायट्रोजन इथं कुठं भेटते का अजून पण आम्हाला नायट्रोजन एअर भेटली नाही आहे. आज मला थोडंफार वाटते की आपल्या टायरची हवा थोडीशी कमी आहे. दबकल्यासारखं वाटत होतं टायर. म्हणून बोला कसं काल टाकले होते ना त्याच्यावर आजची कशी रनिंग झाली आहे म्हणून बोला आपण डेली भरलं तर बेटर होऊन जाईल. सो आम्ही कधीपासून नायट्रोजन एअर शोधतोय बट काय आपल्याला ती भेटली नाही आहे. सो असो आज नाही भेटत ॲटलिस्ट उद्या तरी भरू. म्हणजे कसं मनातली शंका किंवा एक ॲज अ सेफ्टी पार्टने आपण आपलं रेग्युलरली हवा भरलेली तर बेटर होत जाईल ना. कारण की आपली नॉनस्टॉप रनिंग आहे ना त्यासाठी ना. ते युजली मी अशी कधी हवा भरत नाही आहे फ्रिक्वेंटली. सो आता आपण फिलहाल चाय ब्रेक चालू आहे. तिकडे चायची ऑर्डर दिली आहे आणि आपल्या हर्षने ठेपले आणलेले आहेत. सो आता आपण ठेपल्याचा नाश्ता करू आणि निघूया. आणि आपले परत आपले मस्त बाईक आपले स्कूटी आपली एक नंबर परफॉर्मन्स देत आहे. एक नंबर लोडेड वाटत आहे. खतरनाक. फिलहाल इथं आमचा थोडासा वॉटर ब्रेक चालला आहे. ऑल्दो आमचे मल्टिपल ब्रेक्स झाले ती वेगळी गोष्ट आहे. बिकॉज आपला रायडर फर्स्ट टाइम एवढं जास्त लॉंग राईड मारत आहे 250 किलोमीटर इफ आय एम नॉट रॉंग. त्याला पण रिकलेक्ट नाही होत आणि मी पण गॅरंटी देऊ शकतो. ऑल्दो मला एवढी काही इन्फो नाही याच्याबद्दल पण एवढं कन्फर्म सांगू शकतो की त्याची सर्वात मोठी राईड असणार आहे. स्वतःहून ड्राईव्ह केली असणार ऑन 2 व्हीलर. असो वेल गुड आहे चांगली एक नंबर. आणि हायवे बघायला गेलो ना एक नंबर चुम्मा हायवे. काहीच नाही नुसता सुसाड हायवे आहे. फक्त आय थिंक सो उज्जैनवर हार्डली 30-40 किलोमीटरच्या अंतरावरती होता फक्त डिस्टन्स या हायवेला टच होण्यासाठी. त्याच्यानंतरचा जो सुसाड रोड आहे 200-220 किलोमीटर एकदम सुसाड रोड आहे. हा रोड बघून उद्यासाठी मला बरं वाटेल बिकॉज उद्याला पण हा सिमिलर NH46 हा हायवे आहे. आय थिंक सो पुढं देखील कंटिन्यू होते मे बी लखनौ परत कानपूर परत होपफुली. आपला काय आयडिया एवढं मी बघितलं नाही पण थोडं फक्त वरती स्क्रोल करून बघितलं होतं म्हणून ही बेसिक आयडिया मला कळलं. तो उद्याचा इनिशियल पार्ट तरी एकदम बरा जाईल. फक्त खराब रोड नको बिकॉज उद्याला आपली थोडीशी लॉंगेस्ट जर्नी होणार आहे अराउंड 650 किलोमीटर्सची फॉर 12 hours. चालेल होऊन जाईल ती पण एकदम मस्तपैकी. काय मजा. आता ट्रॅफिक राहिले शेवटचे 36 किलोमीटर राहिले. तिकडं बघ हा इथून किती ट्रॅफिक अचानक कहाँ से आ गई ट्रैफिक. चल अरे चांगलं मला. सुप्रभात मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे गुणामधून. लास्टच्या शॉटपासून डायरेक्ट आता आपण इथे आलेलो आहोत. फिलहाल गुणामध्ये आहोत. काल आम्ही मस्तपैकी छान जेवण केलं. आय थिंक हार्डली 10-15 किलोमीटर होतं. एक मस्तपैकी हॉटेल दिसलं होतं म्हणून बोललो लेट नाईट आपल्याला जेवण भेटेल की नाही आयडिया नसेल म्हणून हर्षला बोललो थांबव इथं गाडी आपण मस्तपैकी जेवण करूया. आणि होपफुली एकदम टेस्टी जेवण भेटलं आपल्याला. थोडंसं एकदम बरं वाटलं. काल दुपारचं पण एकदम मस्त जेवण होतं. काल रात्रीचं देखील एकदम छान वेगळं एकदम जेवण झालं. नंतर मग आम्ही प्रॉपर गुणामध्ये आलो. ऑन द वेला बघू आहे की नाही हॉटेल आहे की नाही. हर्ष बोला अरे हा कुठलं प्रॉपर जागेमध्ये शिरलोय का आपण. बोला हा प्रॉपर गुणा
इंटरसिटीमध्ये घुसलो, मेन हायवेवरून नाही गेलो. तर मग तेव्हा जो सर्वात फर्स्ट हॉटेल लागेल, हॉटेल भावनामध्ये आहोत फिरायला आपण. मग तिथंच मग आम्ही रात्री स्टे केला आणि हार्डली 15 ते 20 मिनिट्समध्ये लगेच मी पास आउट होऊन गेलो आणि अलाराम लावायचाच विसरून गेलो. बोला अरे यार, सकाळी अपने आप मला जाग आली तेव्हा बघते तर 8 वाजले होते. बोलले अरे कसा मी येड्याचाली केली. आज आपली सर्वात मोठी राईड होणार आहे. आज गुणावरून आपण चाललेलो आहोत अयोध्याला. तेथून अयोध्या आहे 650 किलोमीटर आणि 12 तासाचं नॉन स्टॉप रायडिंग दाखवत आहे. ऑल्दो ब्रेक्स इन्क्लूड केले तर ते 15 तासावर फॉर शुअर जाणार आणि 3 तासापर्यंत आपण ब्रेक घेणार. एवढं तर नक्की आहे. चला असो. स्वतः फिरायला वाजलेले आहेत 8:50 आणि आता आपली निघायची तयारी झाली. आपण मस्तपैकी अंघोळ झाले, ड्रेसअप झालेलं, फक्त आपल्याला रायडिंग गिअर्स घालायचेत आणि सामान आपलं लोड करायचंय स्कूटीवरती. आणि आपला असा अच्छा खासा व्ह्यू आहे आणि एक छान रूम आहे. रूम टूर पण देतो बघा. पसाराला इग्नोर करा. मस्त एक बेड आणि वॉशरूम पण ठीकठाक आहे, नॉट गुड. अरे वा, मस्त व्ह्यू आहे. या व्ह्यूची काय आयडियाच नव्हती आपल्याला, बिकॉज आपण रात्री आलो होतो. सो एकदम डार्क पीच होतं. हॉटेलच्या फक्त होपमध्ये होतं की आपल्याला प्रॉपर हॉटेल भेटून नाही, एकदम चांगला हॉटेल भेटलेला आहे. एवढे काय मस्तपैकी. तर आपला व्लॉग एंड करायची वेळ आलेली आहे. म्हणून बोललो आपण 2 ज्योतिर्लिंग केले, श्री ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग आणि श्री महाकाळेश्वर ज्योतिर्लिंग आपण केले. बट त्याच्याबद्दल इन्फो पण थोडीशी दिली नाही. बोला आता चला, आता थोडासा वेळ भेटलेला आहे, थोडंसं आपण त्याबद्दल इन्फो द्यावे, म्हणजे ॲटलिस्ट बेसिक तुम्हाला आयडिया देखील होऊन जाईल की जर का तुम्ही इकडचा प्लॅन करत असाल तर कसं काय एक्झिक्यूट करू शकता. बाय रोड, बाय रेल आणि किंवा कशाने देखील तुम्ही येऊ शकता, काय प्रश्न नाही. मी तर माझा एक्सपिरियन्स सांगू शकतो. बाय रोडने मुंबईवरून एकदम मस्त छान जर्नी होऊ शकते. थोडंफार तुम्हाला खराब रोड बघायला भेटेल, नाहीतर ऑलमोस्ट 95% रोड मुंबई टू ओंकारेश्वर पण चांगला आहे. बस ओंकारेश्वर टू जर का तुम्ही उज्जैनला जात असाल तर तो एवढा खास रोड नाही आहे, ठीकठाक आहे. 60-70% वी कॅन कन्सिडर रोड चांगला आहे. बाकी 30% खराब आहे, बिकॉज रोडचे काम चालू आहेत म्हणून त्यासाठी. आणि आपले दोन्ही ज्योतिर्लिंगाचं दर्शन बद्दल बोलायला गेलो, दोन्ही मंदिराबद्दल बरोबर एक नंबर दर्शन झालं. एकदम प्रसन्नासारखं वाटते. खूप म्हणजे खूपच छान वाटते. बिकॉज फक्त सॅटर्डेला आम्ही, जसं तुम्ही पाहिलं असं, आम्ही सॅटर्डेला इव्हनिंग किंवा नाईट कन्सिडर करू शकतो. नाईटला आपण पोचलो ओंकारेश्वरला आणि तर शनिवार होता तर आपल्याला रात्रीचं टायमिंग असून आपल्याला 2 तास लाईनमध्ये उभं राहायला लागलं दर्शनासाठी. बोललो मग उज्जैनला किती वेळ लागेल, बिकॉज आमचा उज्जैनचा प्लॅन संडेचा होता 16 फेब्रुवारीचा. लवकर निघायचं 5 वाजता, 9 वाजेपर्यंत पोहोचू आपण, 4 तासाचं जर्नी. त्याच्यानंतर मग आपण लाईनमध्ये उभं राहू. मग गेस केला आय थिंक सो लाईनमध्ये 6 ते 7-8 तास लागतील. म्हणून मग ऐत्या वेळेस लाईनमध्ये जेव्हा आम्ही उभं होतो ओंकारेश्वर मंदिराच्या इथं, मग तेव्हा मग डिसाईड केलं पाहिजे नको की आपण लेट नाईटच निघूया. जसं तुम्ही पाहिलं की या ब्लॉगमध्ये आम्ही 12 वाजता 12:15 दरम्यान निघालो होतो. 4:30-4च्या दरम्यान पोचलो, थोडंसं फ्रेशअप झालो आणि मग दर्शनासाठी निघालो. हाच मेन कारण नाही तर आमच्या या प्लॅनमध्ये अजिबात काय इन्क्लुडेड नव्हतं की आपल्याला नाईट राईड, ते पण प्रॉपर नाईट राईड करायची आहे म्हणून 12च्या दरम्यान. घरवाले पण अजिबात अलाउड केलंच नसतं जर का मी हा प्लॅन पहिला एक्सप्लेन केला असता. हा आयत्या वेळेस आमचा प्लॅन ठरला होता. म्हणून बोललो इनिशियली बोललो होतं की नंतर सांगेन, तर राहूनच गेलो होतो. आजच्या लक्षात आलं की आपलं मेन एम आपण हे असं का केलं होतं की एवढं नाईट राईड करण्यासाठी. माळाचं हॉटेल आहे. सहजवरती चेक करायला गेलो होतं. मला बघू कसं, मस्त एकदम छान आहे. कालचा एक्सपिरियन्स सांगतो थोडक्यात. म्हणजे जेव्हा मी उज्जैनला मध्ये होतो महाकालचं दर्शन घेण्यासाठी, इतकी झोप आमच्यावर सवार होती ना, विचारून सो नाही का. जेव्हा लाईनमध्ये आम्ही गोथ्रू करत होतो, वॉकिंग करत होतो, तर तेव्हा काय एवढं वाटलं नाही, कारण की इथं तर होतं सर्विस झोप, डोळा पण आजची कशी झोप होती. लाईनमध्ये उभं राहतो. नेमकं मग नंतर आय थिंक सो भस्म आरतीला सुरुवात झाली होती, पूजा चालू होती. मग लाईन स्टॉप केली होती मध्ये. सो आम्ही हार्डली नाही, प्रॉपर 1 आवर तरी कन्सिडर करू शकतो की लाईन पॉज झाली होती आणि आम्ही लाईनमध्येच उभं होतो. म्हणजे तो जो 1 आवरचा जो टायमिंग होता, अरे बाबा, ती आमची हालत खराब झाली होती. म्हणजे असं डुलतंय काय, हे करतंय काय, असं होतंय काय, बाबा एकदम खतरनाक हालत झाली होती. जर का ती मुव्हेबल लाईन असते ना, मग एवढी झोपचं काही जाणवलं नसतं आम्हाला. पण जाऊन दे, आपल्याला बोलवणं आलं होतं महाकालांचं, ओंकारेश्वरांचं. आपण दर्शन घेऊन झालो आणि फर्दर देखील
आपले जे आपलं डेस्टिनेशन आहे त्याचं देखील बोलवणं आलेलं आहे. आता तिथं देखील आपण आता राईड करणार आहोत आणि दर्शन घेणार आहोत. ओके, जास्त ब्राईट वाटायला लागले का काय असं मला फील व्हायला लागले. चला, भरपूर आता बडबड केली, ब्लॉग एंड करायचा होता. मला एक छोटीशी बेसिकशी इन्फो जे आपल्यासोबत काय घडलं, माझा काय एक्सपिरियन्स होता तो मी शेअर केला. मी पण रेकमेंड करेन लेट नाईट किंवा अर्ली मॉर्निंगला जावा कुठेही दर्शन करण्यासाठी. पण एक मनाची शांती वाटायला लागली. वाव, आपले 2 ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालं म्हणून. आणि येणाऱ्या दिवसामध्ये अजून 2 ज्योतिर्लिंगाचं देखील दर्शन होणार आहे. ते कुठलं असं तुम्हाला येणाऱ्या ब्लॉग्समध्ये नक्की कळून येईल. चला, सो मग आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करूया. ओंकारेश्वर टू गुणापर्यंत भेटूया आजच्या नंतरच्या एका ब्लॉगमध्ये, जो आपण गुणावरून अयोध्याला जाणार आहोत. तोपर्यंत नो टाटा, नो गुड बाय, ओनली जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.